तुमची काय किंमत करून ठेवली आहे लोकांनी? कोण महाराष्ट्रामधला मराठी माणूस पैसे फेकले की विकला जातो? ही आपली किंमत. आणि ही बोली लावणारे कोण? आमचेच. दुसऱ्यांच्या हातावरती बसून त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी आमचे लोक हे आमच्या लोकांना फोडतायत. काय दुर्दैव आहे बोला. या अशा परिस्थितीमध्ये ही आजची निवडणूक होते आहे. ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे. आज जर चुकलात कायमचे मुकलात म्हणून समजा. आज जर तुमच्या हातात ही शहरं गेली, त्यांच्या हातामध्ये गेली, उद्या राजानं मारलं आणि पावसानं झोडलं, तक्रार कोणाकडे करायची? आज इतर राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत, माझं त्यांनाही आव्हान आहे, सोडा ते सगळं. या मराठी माणसासाठी एक व्हा, या मुंबईसाठी एक व्हा, या महाराष्ट्रासाठी एक व्हा. ज्या इतक्या वर्षांच्या परंपरेने, इतक्या लोकांच्या तपश्चर्याने ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली. 107 आमचे हुतात्मे गेले. उद्या मुंबई गेली तर त्या पुतळ्यानंतर काय अर्थ उरतो? आणि पुतळे काय म्हणतील ते? आमचा मराठी माणूस बेसावध राहिला आणि म्हणून आम्ही मिळवलेली मुंबई आम्हाला गमवावी लागली. आज तुमच्या समोर ही सोन्यासारखी संधी आलेली आहे. आम्हाला सत्ता काय? सत्याचं काय करू? सत्तेशिवाय पण आज पण लाथा मारल्यात ना. अनेक अंगावर आले, त्यांना तुडवलेच ना. पण तुम्हाला ह्यांचा मास, या सगळ्या लोकांचा, सत्ताधाऱ्यांचा तुम्हाला उतरवायचा या निवडणुकीमध्ये. कुठेही बेसावध राहू नका. माझी आपल्याला सगळ्यांना एक फक्त सांगणं आहे, हे ईव्हीएम मशीनवरती लक्ष ठेवा. दुबार मतदार सकाळी 6 वाजता, मला जेवढे काय BLA नेमलेले आहेत, सकाळी 6 वाजता तिकडे सेंटरवरती पाहिजेत दोन्ही पक्षांचे. आणि दोन्ही पक्षातले जे सगळे लोक आहेत यांना फक्त मी एकच सांगतोय, बाबांनो, आता आपल्यातलं काही वाद नाही. आता खरी लढाई त्यांच्याशी आहे. आपण भांडत राहावं हेच त्यांना पाहिजे. त्यांना जे हवं ते आपण नाही द्यायचंय. आपल्याला जे हवं तेच आपण केलं पाहिजे. आणि म्हणून तिकडे आपल्याला जातात एवढंच सांगेन की सतर्क राहा, बेसावध राहू नका. आणि जर दुबार मतदार जर तिकडे आला, सकाळी 7 वाजता फोडून काढा. ही मुंबई राहावी, हे महाराष्ट्र राहावं, राज्य राहावं, हे मराठी माणसाच्या हातात राहावं, तुमच्या हक्काचं असावं, तुमचंच आहे ते. आणि मला असं वाटतं की जो लढा आजपर्यंत मराठा साम्राज्याने दिला, तो लढा आज तुम्हाला, आज सगळ्यांना, तुम्हाला, आम्हाला सगळ्यांना करायचा आहे. हा महाराष्ट्र वाचवायचा आहे, महाराष्ट्र समृद्ध करायचा आहे, ही आपली शहरं समृद्ध करायची आहेत, ही मुंबई आपल्याला वाचवायची आहे. ही मुंबई कदापि आपल्याला कुठेही गुजरातला राहून द्यायची नाहीये. या सगळ्या गोष्टींसाठी आपण सगळेजण कामाला लागाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राज साहेब. आणि यानंतर मी विनंती करतो, शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय